बताओ हमारे धंधे के बारे में क्या जानते हो तुम? माझं नाव जहूर कोंडविलकर, राहणार अडकल मध्ये राहत आहे, स्थानिक आहे मी। गजब बेइज्जती है। सदरची मी तक्रार दिल्यानंतर ह्यांचा कोणीतरी कलोलला गेला का आम्ही येत आहे, प्लॉटवरती येत आहे, अभी मजा आएगा ना भिड़ो, तुम्ही इथून सामान बाजूला करा। ओके, त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला अर्ज धमकी, अरे कहना क्या चाहते हो? धमकी मला दिलेली आहे, जीव मारण्याची धमकी दिलेली आहे। सदरचा मी पोलीस स्टेशनला अर्ज बी सुद्धा केलेला आहे। रविवारी सकाळी मी अर्ज आपले कॉन्स्टेबल दीपक चुप हो जा, सातवीं फेल, चुप। कांस्टेबल दीपक कहाँ से आते हैं? घर 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 घर। कांस्टेबल दिलेले आहे मी दीपक साहेबाला। मी सॉरी, कोई बात नहीं, हम तो चूतिए हैं, दोबारा ट्राई करेंगे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील अडखळ जुईकर मोहल्ला येथील एक गावठी मूर्ख पण सामाजिक कार्यकर्ता दीड शहाणा मी मोठा सामाजिक कर्ता असल्याची बतावणी करत फिरतोय। या दीड शहाण्याचं नाव काय आहे आपण पुढे पाहूयात। अडाणी भाषा, महाराष्ट्रीयन असून देखील धड मराठी सुद्धा बोलता येत नाही, त्याच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटतेय। शिक्षणाचा अभाव, मात्र या दीड शहाणाची मिजाज मात्र भलतीच। अडखळ गावातील जुईकर इरफानिया मोहल्ल्यात राहणारा माजी तंटामुक्त अध्यक्ष जहूर अलिमिया कोंडविलकर असं या इसमाचं नाव आहे। या इसमाचे एक एक धक्कादायक किस्से समोर येऊ लागलेत। स्वतःला सामाजिक कार्यकर्ता पुढारी म्हणून घेणाऱ्या या महाठकाचे अनेक प्रताप आहेत। चोरी, चपाटी, दंगा करणं, समाजात भांडणं लावणं, महिलांशी अश्लील वर्तन करणं, अनेक गुन्ह्यात जेलची हवा खाऊन आलेले महाठक अलीकडे मात्र व्हाईट कॉलर पुढारी बनल्यात। पंचक्रोशीत आपण सामाजिक कार्यकर्ते आणि एका पक्षाचा जबाबदार पदाधिकारी असल्याची ते वारंवार बतावणी करतात, मात्र त्यांची काळी बाजू जगासमोर आणण्याचा विडा एका पत्रकारानं उचललाय। त्यामुळे हे महाठक चांगलेच बिथरले आहेत। पत्रकारांना जीवे मारेन तर कधी तुला संपवून टाकेल अशी दादागिरीची भाषा करू लागले। त्याला कायद्याचा कोणताही धाक नाही। पोलिसांशी जवळीक साधून त्याचा इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरूच असतो। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या व्यक्तीमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले। त्यामुळे या गुन्हेगारी स्वरूपाच्या दीड शहाण्या पुढाऱ्याच्या विरोधात गावात वेगळीच दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। मात्र गावात त्याची दहशत असल्यानं उघडपणे बोलण्यास कोणीही धजावत नाहीये। तरी सुद्धा पत्रकार जैतापकर यांनी त्याचा भांडाफोड केल्यानं या पुढाऱ्याचे चांगलेच पित्त खवळले। नळ पाणी पुरवठा सुकाणू समितीतून त्याची हक्कालपट्टी करण्यात आली, कारण त्या समितीवर तो उपाध्यक्ष म्हणून काम करत होता। मात्र त्याला सुकाणू समिती हा शब्द सुद्धा बोलता येत नव्हता। तुम्हाला सुद्धा जर हा विश्वास नसेल तर तुम्हीच ऐका, जहूर कोंडविलकर सुकाणू समिती हा शब्द कसा बोलतो आहे। महेश, आपल्या सुकाणू समिती ग्रामपंचायत सुकाणूचं काही काम नाही। महेश, आपल्या सुकाणू समिती ग्रामपंचायत सुकाणूचं काही काम नाही। काही दिवसा अगोदर कोंडविलकर यांनी आपल्या घरावर अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा लावला, मात्र तो शिवसेनाचा कार्यकर्ता आहे असा तो लोकांना सांगत असतो। पण शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता असून त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा का लावला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आतापर्यंत पक्षाला सुद्धा दिलेलं नाहीये। त्यामुळे लवकरच पक्षातूनही त्याची हकालपट्टी होणार असल्याची चर्चा आहे। आता तरी कोंडविलकर यांना शहाणपणा येईल का असा प्रश्न अनेकांना पडलाय। MJ न्यूजच्या माध्यमातून लोकांना एवढंच सांगायचंय की गावातलं कोणतंही पद मूर्ख अडाणी माणूस जहूर कोंडविलकर याला देऊ नये हीच विनंती। मुजम्मिल जैतापकर, MJ न्यूज, रत्नागिरी।